हॅलो, कसे आहात सगळे? तर आज मी बघा पहिला गुरुवार होता, तर पूजेची मांडणी केली आहे आणि मी मग कशा पद्धतीने करते ही दाखवली आहे. सगळ्यात पहिलं जेव्हा मी सुरू केलेलं त्यावेळेस मी एकदम साधा नारळ आणि कलश मांडून मांडणी करत होते. तेव्हा काही एवढं सगळं करत नव्हते आणि तेव्हा तेवढं फायनान्शियल सेटल पण नव्हते किंवा काही कामं नव्हते, तर साधंच मांडणी वगैरे होती. पण आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत देवाच्या कृपेने, म्हणून मला जसं जमेल किंवा मला जसं आवडेल त्या प्रकारे करत आहे. तर इथे मी पिवळं वस्त्र घेतले आहे. कुठलाही पिवळा स्वच्छ कपडा तुम्ही घेऊ शकता. हेच गरज नाही की ते पातळ कपडा घेतला तर तो घाण वगैरे होतो. मी इथं पिवळा छान असा एक कपडा घेतला आहे. पहिला दिवा प्रज्वलित केला आहे साक्षीला. कधी पूजा मांडताना पहिला दिवा लावायचा. त्याच्यानंतर मी त्याच्यावर तांदूळ टाकलं आहे, तिथे अष्टकमळ काढलं. त्याच्यानंतर त्याच्यावर ताट ठेवलं, कळशी एक भरून ठेवली मोठीवाली. आणि मी हा ड्रेस शिवला आहे, त्या ड्रेसचाही व्हिडिओ मी टाकणार आहे. तर इथे मी मुखवटा लावून घेतला होता, 5 पानं लावलेली. आतमध्ये कलशामध्ये सुपारी आणि पैसे थोडे टाकले होते, दागिने वगैरे बसून घेतले. आणि महालक्ष्मीचा फोटो किंवा माझ्या मंदिरात जास्त देव नसल्यामुळे सगळे मी देवीसोबतच मांडले होते. आणि तुम्हाला जसंही जमेल, जेही जमेल तेही करा, कारण की फक्त करण्याला महत्त्व. हे नाही की तुम्ही किती काय काय बनवले, काय काय केले. तुमच्या मनाने देवीला ज्या गोष्टी तुमच्या हातून घडवून घ्यायच्या असतील त्या गोष्टी ती घडवून घेणारच. म्हणून तुम्हाला सजवायचे किंवा साधं मांडायचं तो तुमचा प्रश्न. फक्त आपली मनोभावे सेवा केली पाहिजे, एवढंच मला वाटतं. आणि मी बघा सगळे ह्या वेण्या होत्या छोट्या छोट्या, ह्या सगळ्या देवांना मी लावून घेतल्या आहे. तिथे तुम्ही सकाळी दूध वगैरे ठेवू शकता, फ्रूट वगैरे ठेवू शकता. आणि संध्याकाळी जे जेवण बनवलं त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवून घ्यायचा. तर इथे मी एकविरा आईचा असा फोटो मुकुट वाटत होता, तो मुकुट मी घेऊन आलेली. आणि इतका सुंदर, आणि त्याचा चेहरा वगैरे फिनिशिंग खूप छान होते. देवीचा एक हासरा चेहरा होता. आणि मी ही जी वेणी आहे ना, ही वेणी पानाने, विड्याच्या पानांनी बनवलेली साधी वेणी. त्याला मी डबल साइडेड टेप पानाला लावून ही वेणी बनवली होती. तर खूप सुंदर अशी ती वेणी छान दिसत होती बघा. त्यानंतर एक आपण जी पोथी वाचतो ती पोथी मांडायची. आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचा फोटो, पहिले मी स्वामींचा फोटोही ठेवायची, पण आता तो मी वरती मांडला होता हार लावून. आणि तुम्हाला जेही जमेन, जसंही जमेन तसं करा, फक्त करण्याला महत्त्व आहे. आणि हे लक्ष्मीव्रत केल्याने खरंच तुम्हाला खूप तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते, तुमचं दारिद्र्य दूर होईल. तुम्हाला असं नाही की आपण काम केल्याशिवाय आपल्याकडे पैसा येत नाही, पण आपण जे काम करतो त्याला देवी नक्कीच यश देईल. आणि तुमच्या सगळ्या तुमच्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल, जोही हा व्हिडिओ बघत आहे. आणि नक्की आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बघा देवीला लॅशेस वगैरे पण लावून घेतलेले, खूप सुंदर असे डोळे दिसत होते बघा, खूप सुंदर. तुम्हाला जे करायचं ना देवी करून घेणार आहे तुमच्याकडून, म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. फक्त मनात श्रद्धा ठेवा की मला करायचे, देवी करून घेणार नक्की. आणि एवढी सुंदर दिसत होती माझी देवी. आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, बाय.